कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शब्द मोडायचा नव्हता मला आणि मी तसं मोडलेलं नाही आहे. तुम्ही म्हणलं होतं की बायकोला भेटू नका. मग मी असा विचार केलो की म्हणजे मी बायकोला भेटलो नाही, मी विद्यार्थी म्हणूनच त्यासनी भेटलो. असं शाळेत असताना मी नवरा बायको असं म्हणून नाही, शिक्षक विद्यार्थी असं या नात्यानं भेटलो. मी तुमचा शब्द खरंच नाही मोडलेला, तुमची शपथ. अहो शब्द मोडलात तुम्ही आमचा, आणि शब्दाचं जाऊ द्या, तुम्ही आमची तत्व मोडलीत अधिपती. शिक्षणापेक्षा अक्कल महत्वाची हे विसरलात तुम्ही. नाही नाही नाही, आता आमचं जे काय झालं त्याच्या शिक्षणाचं कुठं काय आहे त्यावर? तुम्ही दिलेली अक्कल वापरूनच मी सगळं सांभाळतोय. आणि तीच अक्कल तुम्ही आमच्या विरोधात वापरलीत. वय की ग ताई, अगं अधिपती असं वागतील असं वाटलं बी नव्हतं. अगं ताई, आत्ताच तर तू त्यांची गोडवे गात होतीस का त्यांच्याकडे आईचं काळीज आहे आणि त्यांनी. शांत हो दुर्गे, शांत हो. आमच्या मायलेकात बोलू नकस. मला माफ कर ताई, पण बघ की एवढं सगळं होऊन बी तू हे म्हणालीस का आमच्या दोघांच्या माय लेकांमध्ये पडू नकस. अगं ताई, अधिपतीने एवढं सगळं करून बी तू अजून त्यासनी लेक म्हणतीस आणि स्वतःला माय म्हणालीस ग. ते आम्हाला आई मानत नसले तर आम्ही त्यांना लेक मानतोच की ग. हा, हो आईसाहेब, असं बोलू नका हो. हे ऐकण्यापेक्षा माझा जीव गेलेला बरा. अधिपती उगा काहीतरी वंगाळ बोलू नका. अधिपती, आम्ही तुमच्यासाठी काय नाही केलं? हा, काय नाही केलं? आम्हाला ती मुलगी पसंत नव्हती, पण आमची सगळी तत्व बाजूला ठेवून आम्ही त्यांचं तुमच्याशी लग्न लावून दिलं. लग्नानंतर आमची तत्व पुन्हा एकदा बाजूला ठेवली आणि त्यांना शाळेत जाऊ दिलं. सुनबाईंनी एवढं करून बी आमच्यावर नाही नाही ते आरोप केले. तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, आम्ही असे आरोप केले, पण तरी बी आम्ही काय बी बोललो नाही. आमच्या काळजाचा तुकडा आम्ही त्यांच्या हातात दिला अधिपती. आणि आता पण आमची सगळी तत्व बाजूला ठेवून आम्ही त्या चंचीला या घरात परत घेतलं का नाही? फक्त तुमच्यासाठी अधिपती, फक्त तुमच्यासाठी. आणि तुम्ही काय केलं? विश्वासघात. नाही, तसं करायचं नव्हतं. मला माझं चुकलंय. नाही अधिपती, तुमचं नाही चुकलं, आमचं चुकलंय. आम्ही तुमच्या आई झालो हे आमचं चुकलंय. आमची तत्व आम्ही तुमच्यावर लादली हे आमचं चुकलंय. पण अधिपती, तुमच्यासाठी आम्ही किती वेळा आमच्या तत्वांना मुरड घातले हो, हे तुमच्या लक्षात नाही आलं काय? हा, अहो आता पण तुम्ही आम्हाला एका शब्दानं सांगितलं असतं का नाही की आम्हाला आमच्या बायकोला भेटायचंय, तर आम्ही आमची तत्व सगळी बाजूला ठेवून पुन्हा एकदा त्यांना या घरात घेऊन आलो असतो. अधिपती, आम्ही तुम्हाला कायम समजून घेत आलोय, कायम. पण तुम्ही आम्हाला एकदा बी समजून घेतलं नाही. अहो एकदा तरी आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा होता हो, फक्त एकदा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.